चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण इंटिजर्स या मॅथमॅटिक्सच्या इयत्ता 6वीच्या पुस्तकातील एका लेसनवरती आपण व्हिडिओज बनवला आणि त्यामध्ये इंटिजर्स म्हणजे काय तर बघा मुलांनो, पॉझिटिव्ह नंबर्स 0 अँड निगेटिव्ह नंबर्स टुगेदर फॉर्म अ ग्रुप ऑफ नंबर्स कॉल्ड द ग्रुप ऑफ इंटिजर्स. येते लक्षामध्ये. आता ही नंबर लाईन आपण ड्रॉ केली होती, ती 0 केलेला आहे डिनोट. 0 म्हणजे ओरिजिन असतो आणि 0कडे राईट हँड साईडला आपण गेलो की हे सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आणि 0पासून लेफ्ट हँड साईडला आपण गेलो तर सगळे निगेटिव्ह नंबर्स. आलं लक्षामध्ये. आता हा एक निगेटिव्ह 1 आणि हा पॉझिटिव्ह 1 यांची जर ॲडिशन करायला सांगितली आपल्याला दोघांची, तर ही ॲडिशन नेहमी काय येते मुलांनो? 0 येते. येते लक्षात. सपोज इकडे निगेटिव्ह 2 प्लस पॉझिटिव्ह 2 यांची जर ॲडिशन केली तर ती सुद्धा काय येणार आहे मुलांनो? 0 येणार आहे. आता इथे बघा, आता तो इन शॉर्ट तुम्हाला समजावून सांगून देते. फक्त कंपॅरिझन कशी असते इंटिजर्समधली, की ज्या पद्धतीने 0पासून डाव्या हाताकडे आपल्या संख्या वाढत जातील तशी त्यांची जी व्हॅल्यू असते ती कमी कमी होत जाते आणि 0पासून उजव्या हाताला जशा संख्या वाढत जातील तशी त्यांची किंमत ही वाढतच जाते. आता उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल बघा, या ठिकाणी मी 2 घेते आणि इथे 6 घेते. 2 आणि 6 या दोघांमध्ये कोणता नंबर मोठा आहे असं आपल्याला विचारायचं आहे. तुम्ही साहजिकच सांगाल की 6 ही संख्या मोठी आहे. बरं ठीक आहे, पण मग या 6ला जर निगेटिव्ह साईन जर मी लावलं आणि आता जर विचारलं की दोघांमध्ये कोणती संख्या मोठी आहे, तर 2 हा नंबर मोठा येणार आहे. आणि या ठिकाणी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायचं की 0 जो असतो त्या 0ला कोणतंच चिन्ह लागत नाही. 0ला जर त्यांनी मुद्दाम जर असं डिनोट केलेलं असेल तर हे कम्प्लिटली चुकीचं आहे. असं जर डिनोट केलेलं असेल तर हे पण कम्प्लिटली चुकीचं आहे. 0ला कोणतंही साईन लागत नाही. एवढं एक गोष्ट लक्षात ठेवायची. हे लक्षात. फॉर एक्झाम्पल आता पुन्हा आपण असं घेऊ, सपोज मी ते निगेटिव्ह 99 घेतलं आणि इथे 3 घेतला आणि तुम्हाला आता सांगितलं की दोघांमध्ये कोणती संख्या मोठी आहे, तर इथे पण कोणती संख्या मोठी येईल मुलांनो? 3 हा नंबर मोठा येईल. निगेटिव्ह 99 इज लेस दॅन पॉझिटिव्ह 3. येते लक्षामध्ये. कंपॅरिझन लक्षात घ्या की इकडच्या ज्या संख्या आहेत ना त्या तुलनेने कमी आहेत. आता फॉर एक्झाम्पल फक्त इकडच्या संख्यांचं घेऊ आपण. सपोज आय रोट हिअर निगेटिव्ह 80 आणि इकडे घेतलं निगेटिव्ह 5. आता हे दोघं संख्यामध्ये आपल्याला विचार करायचा आहे. निगेटिव्ह 80 आणि निगेटिव्ह 5मध्ये कोणती संख्या मोठी येईल? मग साहजिकच तुम्ही सांगाल की 80 मोठा येईल. येते लक्षात. 80 मोठा येईल सांगाल ना तुम्ही, पण हे चुकीचं असणार आहे. निगेटिव्ह 5 मोठा येणार या ठिकाणी. जशा जशा संख्या डावीकडे सरकत जातील तशी तशी त्यांची जी किंमत आहे ती कमी कमी होत जाईल. फॉर एक्झाम्पल मी इथे निगेटिव्ह 100 घेतला आणि तुम्हाला समजण्यासाठी इथे निगेटिव्ह 1 घेते. हे 2 संख्या घेते आणि यांच्यामध्ये तुलना विचारते, तर निगेटिव्ह 1 मोठा येणार आहे. येते लक्षामध्ये. तर अशी प्रॅक्टिस तुम्ही सुरू ठेवा. मग हा इंटिजर्स जर प्रॅक्टिस जर केली ना मुलांनो, तर हा धडा एकदम इंटरेस्टिंग आहे. हा जो लेसन आहे मॅथमॅटिक्सचा, धडा नाही, हा जो लेसन आहे मॅथमॅटिक्सचा अतिशय इंटरेस्टिंग आहे. फक्त प्रॅक्टिस खूप महत्त्वाची या लेसनला. आम्ही लहान असताना आमच्या शिक्षकांनी आम्हाला असं शिकवलं की आम्ही अजूनपर्यंत हा लेसन विसरलेलो नाहीत. फक्त फरक एवढा होता की आम्ही मराठीतून शिकलेलो आहोत, तुम्ही लोक इंग्लिशमधून शिकत आहात. ठीक आहे, तर मग चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून पुढले व्हिडिओज बनवूच आपण.